अंडर-19 वर्ल्ड कप मध्ये टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय। वैभव सूर्यवंशीचं तुफानाने युवा गोलंदाजांची धार। इंग्लंडचा धुव्वा उडवत विश्वचषकावर 6व्यांदा कोरलं नाव। भारतीय संघावर पंतप्रधान मोदींकडून कौतुकाचा वर्षाव तर मुख्यमंत्री फडणवीसांनीही थोपटली पाठ। हा विजय अनेकांसाठी प्रेरणादायी। मोदींकडून स्तुतीसुमनं। भारतानं वर्ल्ड कप जिंकताच मुंबईकर आयुषच्या घरी जल्लोष। आमच्यासाठी हा आनंदाचा क्षण। आयुषच्या वडिलांच्या डोळ्यात आनंद अश्रू तर हाती तिरंगा घेऊन घोषणाबाजी। राज्यभरातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी उद्या मतदान। 7438 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात। मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज। पोलिसांचाही बंदोबस्त तैनात। सुनेत्रा पवारांच्या शपथविधीचा वाद निरर्थक आणि चुकीचा। रामदास कदमांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। दादांची राख विझण्याआधी सुनेत्रा पवारांना शपथ घ्यायला लावली। रामदास कदमांचं वक्तव्य। शरद पवारांच्या राज्यसभा खासदारकीची टर्म 2 एप्रिलला संपणार। 2 एप्रिलला राज्यसभेवर पार्थ पवार जाणार की शरद पवार याकडे लक्ष। तर मवियात पवारांना राज्यसभेवर पाठवण्याची ताकद। राऊतांचं वक्तव्य। अजितदादांच्या विमानात बॉम्ब होता का हे तपासलं पाहिजे। घटनेचा तपास सार्वजनिक करा। बजरंग सोनावणेंकडून शंका व्यक्त तर बॉम्बचा संशय म्हणजे गलिच्छ राजकारण। सुजय विखेंचा जोरदार हल्ला। दादांच्या विमान अपघाताची चौकशी जलद गतीनं सुरू। चौकशीत काही आढळल्यास सरकार कारवाई करेल। मंत्री संजय शिरसाट यांची माहिती। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या वक्तव्यावरून जितेंद्र आव्हाडांचा यू-टर्न। विलीनीकरणाच्या कुठल्याही चर्चेत नव्हतो, त्याबाबत मला काहीही माहिती नाही। आव्हाडांचा यू-टर्न। रोहित पवारांची पत्रकार परिषद 9 तारखेवरची आता 10 तारखेला होणार। झेडपी निवडणुकीच्या निकालामुळे निर्णय। दादांचा अपघात आणि विलीनीकरणासह सर्व मुद्द्यांवर रोहित पवार बोलणार। एप्स्टीन फाईलमध्ये मोदींचं नाव वारंवार येतंय। संजय राऊतांचा मोदी सरकारवर निशाणा तर आम्ही पाटकर फाईल काढली तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही। नवनाथ बन यांचं राऊतांना उत्तर। अमरावतीत भाजपला पाठिंबा देणाऱ्या मीरा कांबळेंची MIM मधून हकालपट्टी। पक्षाविरोधात जाऊन भाजपला समर्थन दिल्यानं कारवाई तर MIM कडून मीरा कांबळेंचं नगरसेवक पद रद्द करण्याचीही मागणी। लाडक्या बहिणींना ई-केवायसीच्या दुरुस्तीसाठी 31 मार्चपर्यंत मुदतवाढ। ई-केवायसीमुळे रखडलेला लाभ लाडक्या बहिणींना मिळणार। आदिती तटकरेंनी ट्विट करत माहिती दिली। RBI कडून सलग 6व्यांदा रेपो रेट 5.25% वर स्थिर। EMI तुर्तास वाढणार नाहीत। RBIच्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीच्या बैठकीत निर्णय। सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागण्याची शक्यता। 2% भाडेवाढ करण्याचा एसटी महामंडळाचा सरकारला प्रस्ताव। मात्र अद्याप प्रस्तावावर कोणताही निर्णय नाही। बीडच्या कपिलधारमध्ये बालविवाह रोखण्यात पोलिसांना यश। लग्न मंडपातून पळ काढतानाचा नवरदेवाचा व्हिडिओ व्हायरल। नातेवाईकांसह 100 जणांविरोधात गुन्हा दाखल। कॅब आणि रिक्षा चालकाचा उद्या देशव्यापी बंद। ओला उबर रॅपिडोच्या मनमानी भाडा आकारणी विरोधात बंदची हाक। 11 लाख ॲप आधारित रिक्षांची प्रवासी सेवा कोलमडणार।